वैराग पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण संपन्न. वैरागमध्ये मंगळवारी दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माननीय श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी वैराग पोलीस ठाणे येथे भेट देऊन वार्षिक निरीक्षण केले. या निरीक्षण दरम्यान पोलीस अधीक्षकांनी वैराग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचा सविस्तर आढावा घेतला. प्रलंबित गुन्ह्यांची निर्गती वेळेत करण्याबाबत तसेच चोरीच्या गुन्ह्यामध्ये सखोल तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. जप्त मुद्देमालाची निर्गती तातडीने व कायदेशीर पद्धतीने करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षकांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व कर्तव्य बजावताना दक्षता, पारदर्शकता व जनतेशी मैत्रीपूर्ण वर्तन राखण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच वैराग परिसरातील विविध गुन्ह्यातील आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना समुपदेश करण्यात आले. दरम्यान वैराग पोलीस ठाणे हद्दीतील गहाळ झालेले एकूण 86 मोबाईल फोन, अंदाजे किंमत 14,50,000 रुपये यांचा कसून तपास करून शोध घेऊन पोलीस कॉन्स्टेबल शिवलिंग कांबळे यांनी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, विभागीय पोलीस अधिकारी श्री अशोक सायकर, पोलीस निरीक्षक श्री कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांच्या सहकार्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली व शोधण्यात आलेले मोबाईल फोन माननीय पोलीस अधीक्षकांच्या हस्ते संबंधित मोबाईल धारकांना परत करण्यात आले. या वार्षिक निरीक्षणावेळी माननीय श्री अशोक सायकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस उपविभाग, पोलीस निरीक्षक श्री कुंदन गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विश्वजित जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक श्री प्रतापसिंह जाधव तसेच अन्य पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. वैराग पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त करत पोलीस अधीक्षकांनी भविष्यातही गुन्हेगारी नियंत्रण, नागरिकांचा विश्वास व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देण्याचे निर्देश दिले.